नमस्कार शेतकरी मित्रांनो, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण शेतकरी मित्रांसाठी नवीन नवीन मशिनरी आज आणत असतो, म्हणजे जेणेकरून त्या मशिनरीचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि अपडेट मशिनरी आपण आणत असतो, जेणेकरून त्या मशिनरीला तुम्हाला मेंटेनन्स राहून आहे, त्याचे स्पेअर पार्ट सगळे भेटावं हे आमच्या डोक्यात असतं। तर आपण आता एक साधारण जगज्जित म्हणून रोटावेटर आपण आता देत आहे सर्वांना, आणि सगळ्यात आता टॉपचा रोटर आहे। आपण बरेच कंपन्यांचा आतापर्यंत रोटर विकलेले आहेत, पण सगळ्यात टॉप आपल्याला रोटर मिळालेला आहे तो जगज्जितचा आहे। तर हे खरात साहेबांनी आपल्याकडे रोटर घेतलेला आहे। तर आधी त्यांची आपण मुलाखत घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला माहिती सुद्धा सांगणार की जगज्जित आणि बाकीच्या रोटर मध्ये फरक काय आहे हे तुम्हाला सगळं मी आता आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आधी आपण खरात साहेबांबरोबर बोलूयात की त्यांनी हा रोटर का घेतला किंवा त्यांना रोटर कसा भेटला, सर्व्हिस कशी आपली वाटली ते त्यांच्यासोबत बोलूयात। तुमचं नाव वगैरे सांगा साहेब। माझं नाव राजेंद्र खरात ओझरडे, तालुका वाई, जिल्हा सातारा। मी 3-4 कंपन्यांचा रोटावेटर बघितला आणि त्यानंतर हा मी फायनल केला। मला बाकीच्या रोटरांपेक्षा मला हेवीपणा जास्त आहे, म्हणजे हे 10 mm चे नंबर प्लेट आहे, आपलं प्लेट आहे, किंवा मधला डिस्टन्स पाना मधला आणि पत्र्यामधला, आणि पाईप म्हणा हेवी, आणि यामुळे मग ह्याच्याकडे मी वळलो आणि आपली सर्व्हिस सुद्धा अतिशय चांगली। मला माहिती वगैरे सगळी माहिती दिली व्यवस्थित, स्पेअर पार्ट तुम्ही बघितलं, सगळं स्पेअर आहे आपल्याकडे, आणि त्यांचं अनुदानात सुद्धा नाव आलंय। त्यांनी आता बिल पण नेलेले आहेत, त्यांनी सगळे त्यांचं खरेदी पत्र आलेलं आहे, बिल घेऊन त्या अनुदानात बसवत आहेत। त्यांना 48,000 रुपये तुम्हाला मंजूर झाले ना, 48,000 रुपये त्यांना सबसिडी मंजूर झाली। ही 42 ब्लेड मध्ये रोटर येतो, हा 6 फुटी रोटर आहे। तर याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो सर्व मित्रांना। आपण स्पेशल सुद्धा रोटावेटरचा व्हिडिओ करणार आहे, पण त्यातच तुम्हाला हा व्हिडिओचा एक थोडीशी माहिती सांगतो। आता हा जगज्जित हा बाहेर 6.5 फूट येतो आणि आतात करेक्ट 6 फूट येणार। बाकीच्यांचं कसं असतं, ब्लेड बाबा कमी आलं 5.5 फूट येतो, 5.25 फूट येतो, आपला प्रॉपर तुम्हाला आतल्या आत 6 फूट येणार आहे, बाहेर 6.5 फूट येणार आहे। त्यानंतर हा मल्टी स्पीड आहे। मल्टी स्पीड गिअरबॉक्स असल्यामुळे तुम्हाला आरपीएम कमी जास्त करता येते, रोटरचं स्पीड कमी जास्त करता येते। आता ह्यामध्ये तुम्ही बाकीचं रोटर आणि जर हा रोटर बघितला तर आपण सुरुवातीपासून चालू करूया। तर सुरुवातीला हिच जे दिलेलं आहे हे पूर्ण हेवी मध्ये हिच दिलेलं आहे, आणि ह्या हिचला तुम्ही बघू शकताय किती ठिकाणी सपोर्ट दिलेला आहे। पुढे एक मागच्या बाजूला एक प्लेट दिली, पुढच्या बाजूला एक प्लेट दिलेली आहे। इथं पुढे 4 नट आहेत, मागे 4 नट बोल्ट दिलेत। खाली तुम्हाला किती नट बोल्ट आहेत हिच दिले बघा, 1 2 3 4 5 6 नट बोल्ट एका साईडला आहेत, 6 नट बोल्ट एका साईडला आहेत। ही झाली 12 नट बोल्ट, आणि ही वरती 4 नट बोल्ट, 12 8 13 14 15 16 17 18 19 20 नट बोल्ट इथं झाली, आणि वरती 2 म्हणजे 22 नट बोल्टात हिच दिलेलं आहे, आणि पूर्ण हेवी मध्ये हिच दिले। ह्या हिचला तुम्हाला 2 वर्ष गॅरंटी, हिचला 2 वर्ष गॅरंटी आहेच, आणि त्याला पुढे तुम्ही बघू शकताय पिन जिथं बसती। आता बाकीच्या कंपन्यांचं काय असतं, डायरेक्ट त्यात पिन बसवतो आपण, ह्याला त्यांनी बुशिंग दिलेलं आहे, हे बुशिंग मारून दिलेलं आहे। ह्या बुशिंगनं काय होतं, कालांतरानं आपण ह्याला दणक बसत असतं, त्यामुळे कालांतरानं ह्या पिनामुळे ह्याला गाळा पडला जातो। तर जी बुशिंग बसवलेलं आहे त्यामुळे ह्याला गाळा अजिबात पडणार नाही। टोटल नट बोल्ट ही सगळी लॉक नट मध्ये दिलेले आहेत। त्यानंतर तुम्ही हे खोबळं बघा, हे जे खोबळे आहेत केल्विस ब्रॅकेट म्हटलं जातं ह्याला, या खोबळ्यांना सगळ्यांना 2-2 नट असतात किंवा युक्लांब वगैरे असतं, ह्याला डायरेक्ट त्यांनी वरनं साईडनं पुढनं प्लेटा दिल्यात, आणि त्याला 3-3 नट बोल्ट दिलेत, वरती 3 दिल्यात, खालती 3 दिल्यात, 6 नट बोल्टात हा पार्ट आलेला आहे। आणि ह्याला सुद्धा तुम्ही बघू शकताय बुशिंग मारलेला आहे। बुशिंग मारलेला असल्यामुळे ह्याला तुम्हाला अजिबात गाळा पडणार नाही, आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोखंडाचं दिलेलं आहे। बाकी सगळ्या कंपन्या तुम्हाला हे केल्विस ब्रॅकेट हे बिडाचं देतात, हे बिडाचं नसून हे लोखंडाचं ब्रॅकेट आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकताय ह्याचं जे ब्लेड आहेत, हे ब्लेड 42 ब्लेड आहेत, आणि हे लिगल पद्धतीचं ब्लेड आहे, म्हणजे वरून तिरकी साईज तुम्हाला दिसत असेल, अशी तिरकी लाईन दिलेली आहे। तिरकी लाईन दिल्यामुळे काय होतं, आधी हे ब्लेड पडतं, नंतर हे पडणार आहे, नंतर ते पडणार आहे, म्हणजे संघ ब्लेड तुमचं पडणार नाही, त्यामुळे तुमचं पूर्ण चुरा करतंय। त्यानंतर तुम्ही वरचं ब्लेड, हे ब्लेड आणि हे ब्लेड असं जर बघितलं तर हे डायरेक्ट ब्लेड टू ब्लेड मॅच आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये अंतर नाही। आता बाकीचे जे रोटर असतात त्यामध्ये 2 ब्लेड मध्ये, ह्या ब्लेड मध्ये आणि ह्या ब्लेड मध्ये इथं अंतर असते, म्हणजे हे ब्लेड जरा आत असतं, हे इकडे असते, म्हणजे मध्ये जे अंतर राहतं त्यामुळे खोडकी तुमची सुटते ह्यामधून। तसंच त्याचा एक ह्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही, खोडकी वगैरे सुटण्याचा किंवा गवत तुमचं सुटण्याचा ह्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही।
त्यानंतर तुम्ही हे बघू शकताय, ह्याची प्लेट आतमध्ये दिलेली आहे. आता बाकीच्या रोटरची काय असते, काय रोटरची साईडला प्लेट असते, इकडून तिकडच्या बाजूला ब्लेड दिलेला असतात. ह्यामध्ये प्लेट आतल्या बाजूला दिल्यामुळं मध्ये अंतर तुमचं साईडला जास्त राहतं. अंतर जास्त राहिल्यामुळे इथलं तुमचं गवत वगैरे पॅक होणार नाही. आता त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, हा जो पाईप आहे, हा पाईप पुढे दिलेला आहे. सर्व कंपन्यांना हा पाईप पुढे येतो. आणि मागं काय होतं, मागं प्रत्येक कंपनी सी चॅनेल देते, पण ह्यांनी सी चॅनेल दिलेलं नाही. पुढे जी पाईप आहे तीच मागं पाईप दिलेली आहे. हे पाईप तुम्ही बघू शकताय, पुढे जी पाईप दिलेली आहे तीच मागं पाईप दिलेली आहे. त्यामुळे पूर्ण हेवी रोटर झालाय. आणि ह्यामध्ये अजून एक महत्वाचं काय आहे, आता बाकीच्या कंपन्या ह्या प्लेट पासून हितपर्यंत सगळी प्लेट त्यांची फुल असते. इथं जी जागा दिली, हा गॅप कुठल्याच रोटरला नसतो. हे डायरेक्ट प्लेन असतो रोटर. आता हा गॅप दिल्याचं कारण काय, ह्या कंपनीचं, तो पत्रा ह्या साईडला आणि गॅप मधनं दिलाय. आता तुम्ही ज्यावेळेस चिखलात वगैरे रोटर चालवत असता, चिखलात असू द्यात किंवा तुमचं वल्या जमिनीत चालवत असता, त्यावेळेस तुमचा ह्यातून चिखल तुमचा बाहेर निघून जातो, म्हणजे तुमचा रोटर पॅक होणार नाही. ह्या जागेतून, त्यासाठी जी फट दिलेली आहे, या जागेतून तुमचा रोटर, म्हणजे चिखल असू द्या, पाणी असू द्या, जे काय असेल ते सगळं तुमचं ह्यातून बाहेर जाणार आहे. त्यामुळे तुमचा रोटर अजिबात कधीच पॅक होणार नाही. त्यानंतर तुम्ही अजून ह्या ज्या प्लेटा बघताय, आता ह्या प्लेटा सगळ्यांच्या 8 mm मध्ये असतात. ही जी प्लेट आहे ही सगळ्यात महत्वाची प्लेट आहे, कारण ह्याला घेर जोडलेला असतात. आणि ही प्लेट कालांतरानं काही रोटरची प्लेट ही क्रॅक होते. मग ह्या प्लेटमुळं 8 mm च्या जागेवर 10 mm ची प्लेट दिल्यामुळे काय होतं, म्हणजे प्रॉब्लेम येत नाही काय, तर ही प्लेट क्रॅक होत नाही तुमची, म्हणजे मधून जी क्रॅक होत्यात बाकीच्या प्लेटा, ती ही प्लेट तुम्हाला अजिबात क्रॅक होणार नाही. आता दुसरी गोष्ट, ह्या कंपनीनं, कुठलीच कंपनी तुम्हाला डिस्क आणि स्टँड एक संगत देत नाही. तर आता ह्यांनी काय केलं, स्टँड पण दिलेलं आहे तुम्हाला आणि डिस्क सुद्धा दिलेले आहे. तर ह्यानंतर तुम्ही साईडला पत्रा बघू शकताय. हा पत्रा कशासाठी दिलाय कंपनीने, हे तुम्ही काढून सुद्धा ठेवू शकता. हा वाफा वगैरे तुम्ही तयार करण्यासाठी किंवा तुमचं प्लेन एकदम राहण्यासाठी हे पत्र दिलेले आहेत. त्यानंतर माग जी स्प्रिंग दिलेली आहे, ही स्प्रिंग आता बाकी कुठल्याही रोटरचं बघा, वरून दाखवा मॅडम, हे आता हिथं बघा पूर्ण भरीव स्प्रिंग आहे, पूर्ण भरीव स्प्रिंग आहे. बाकी ज्यांच्या पाईप असतात, हे भरीव बार असल्यामुळे हे बेंड होणं, क्रॅक होणं, तसली भानगड तुम्हाला अजिबात होणार नाही. त्यानंतर तुम्ही पूर्ण रोटर बघू शकताय. पूर्ण रोटरमध्ये तुम्हाला गिअरबॉक्स सोडला तर बाकी कुठलाही पार्ट तुम्हाला बिडाचा दिसणार नाही. सगळं पार्ट तुम्हाला लोखंडाचं पार्ट वापरलेलं आहे. त्यामुळे काय होतं, आता बाकीच्या कंपन्यांचं काय असतंय, समजा साईडचा तवा असेल, एक तवा दाखवा मॅडम, इथं आलंय, हा तवा बघा तुम्ही, हा जो तवा आहे, हा पार्ट शक्यतो सर्व कंपन्यांचा बिडाचा पार्ट येतो, बीड वापरलेलं असतं. ह्याला टोटल पार्ट हे लोखंडाचंच वापरलेलं आहे. त्यामुळे हे क्रॅक होणं, तुटणं किंवा बेंड होणं तसलं भानगड होणार नाही यामध्ये. ती एक महत्वाची गोष्ट आहे. परत हा जो पूर्ण रोटर आहे, या पूर्ण रोटरला गिअरबॉक्स असू द्या, वरचा गिअरबॉक्स, साईडचा गिअरबॉक्स, आणि जे आता काही कंपन्यांचं ह्यामध्ये काय असतं, ग्रीस असतं, तर आपल्या कंपनीचं ह्यात ग्रीस नाही, ह्यात मध्ये सुद्धा तुम्हाला ऑइलच येणार. म्हणजे टोटल रोटरला सगळीकडे ऑइल वापरलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला मेंटेनन्स राहत नाही काय, आणि एकदम स्मूथ रोटर चालतो. परत तुम्ही प्लेटांची साईज बघू शकता, पूर्ण हेवी मध्ये प्लेटा दिलेल्या आहेत. त्याला ऍडजस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला नट बोल्ट दिले आहेत की ते खाली वर लावायचे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला ह्याची गॅरंटी वॉरंटी सांगतो रोटरची. आता जे ब्लेड आहेत, ह्या ब्लेडला तुम्हाला 6 महिने गॅरंटी वॉरंटी आहे. तुटलं वाटलं रिप्लेसमेंट आहे. ब्लेडचा जो मेन शाफ्ट आहे त्याला तुम्हाला 2 वर्षाची गॅरंटी आहे. वरचा पत्रा असू द्यात किंवा वरचा गिअरबॉक्स असू द्या, साईडचा गिअरबॉक्स असू द्यात, मागचा पत्रा असू द्यात, साईडच्या ह्या प्लेटा असू द्यात, वरचं हिच असू द्यात, ह्या सर्व रोटरच्या सर्व पार्टला तुम्हाला 2 वर्ष गॅरंटी आहे. त्यानंतर पीटीओ शाफ्टला कोणतीच कंपनी गॅरंटी देत नाही. आपल्या पीटीओ शाफ्टला सुद्धा तुम्हाला 6 महिन्याची गॅरंटी आहे. म्हणजे असं टोटल रोटरच्या प्रत्येक पार्टला कंपनीने गॅरंटी दिलेली आहे. फक्त ऑइल सेना आणि बेरिंग सोडलं तर प्रत्येक पार्टला तुम्हाला गॅरंटी आहे. आणि रोटर चालायला सुद्धा चांगला आहे. आपण साहेबांकडे डेमोला सुद्धा जाणार आहे, तुम्हाला व्हिडिओ सुद्धा त्यात टाकण्यात येईल. आणि सबसिडीत पात्र आहे, लोन होतं या रोटरला. आणि सर्व रोटर बरोबर, कुठल्याही रोटर बरोबर रोटर चालवा, तुम्हाला सगळ्यात चांगला परफॉर्मन्स तुम्हाला ह्या रोटरचा मिळणार आहे. तर तुम्ही बिंदास रोटर खरेदी करा. कोणाला रोटर घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.